आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ग्राउंडवर उतरून काम करा, मतदारसंघातील कामांवर भर द्या। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। काही मंत्री आणि नेत्यांची कानउघडणी केल्याचीही सूत्रांची माहिती। शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकरण वास्तूचं लोकार्पण। राज ठाकरेंच्या उपस्थितीत नूतनीकरण वास्तूचा शुभारंभ। राज ठाकरे, सदा सरवणकर, सचिन तेंडुलकर एकत्र, तर मिलिंद नार्वेकरांचीही कार्यक्रमाला उपस्थिती। ठाण्यातील मेट्रो 4 चे आज ट्रायल रन। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वडाळा, घाटकोपर, कासार, वडवली मेट्रो 4 प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी घेण्यात येणार। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर प्रदर्शित। परंपरा, विचारांची, धगधगत्या मशालीची, महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची। शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाण्यात वेळ घालवावा, अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाहीये। ठाणे विकायला काढण्यात आले। संजय राऊत यांचा घणाघात। भारत पाक सामन्यात पाकचा फलंदाज साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन। अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची बंदुकीची ॲक्शन वादात। AK-47 ची बंदूक घेऊन गोळ्या मारण्याची ॲक्शन केली। ती कुणासाठी? ॲक्शन करून त्यानं शहीद आणि पहलगाममधील मृतांचा अपमान केलाय। पाकच्या साहिबजादा फरहाननं वादग्रस्त बंदुकीची ॲक्शन केल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरेंनी धमकी दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली। ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे। आमचा मराठी ठाकरे विचार कधीही संपणार नाही। संदीप देशपांडे यांचं ट्विट। आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 मोठ्या बातम्या। आजपासून देशात जीएसटी बचत महोत्सव। जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार। गरीब, मध्यमवर्गीय, तरुणाई, शेतकरी, महिला, व्यापारी वर्गाला फायदा होणार। जीएसटीतील नव्या सुधारणांवरून पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा। अंधभक्तांना 8 वाजता मॅच पाहता यावी म्हणून मोदींनी संध्याकाळी 5 वाजता जीएसटी संदर्भात घोषणा केली। त्यापेक्षा मोदींनी 15-15 लाख दिले असते तर सोयीचं ठरलं असतं। संजय राऊतांची टीका। शरद पवारांची राष्ट्रवादी आज सांगलीत शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात मोर्चा निघणार। सांगलीत पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याविरोधात मोर्चा। शशिकांत शिंदे, निलेश लंके, अमोल कोल्हे या मोर्चात सहभागी होणार। रोहित पाटील, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे उपस्थित राहणार। सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी दबाव गट तयार करण्याची मागणी। तर मागणीनुसार सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा गट तयार करणार। परिणय फुके यांची प्रतिक्रिया। तर वडेट्टीवारांना ओबीसी नेत्यांच्या गटाचं अध्यक्ष करणार, फुकेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचाही भाजपचा गड असलेल्या नागपुरात 24 सप्टेंबरला मेळावा। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निर्धार मेळावा। पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार। शहाद्यात उद्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार। बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी मोर्चा काढला जाणार। विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होणार। एकाच वेळी 3 ठिकाणाहून पथसंचलन निघणार। हजारो स्वयंसेवक गणवेशात सहभागी होणार। कर्नाटकात आजपासून जातीय जनगणना सुरू होणार। संपूर्ण राज्यातील 2 कोटी घरांमधील 7 कोटी लोकसंख्येचं सर्वेक्षण होईल। या सर्वेक्षणाला अंदाजे 420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे।